नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी। ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा त्यातही आपण मंगलाचरणाचा यथामती विश्वमौली ज्ञानोबाराय आणि सकल गुरुजनांच्या कृपेने एक अल्पसा चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचा निर्देश करून वस्तुरूप मंगल साधतात। नमोजी या पदातून नमस्क्रियारूप मंगलही करतात आणि सकळार्थमती प्रकाशू या पदातून आशीर्वादरूप मंगलाची पण ज्ञानोबाराय योजना करतात। आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा देवा असं ज्या परब्रह्माचं ज्ञानोबाराय वर्णन करतात तोच देव गणेश भगवान आहे। आणि मग या गणरायाचं ज्ञानोबाराय साहित्यात्मक अंगाने किंवा वाङ्मयाच्या आधारे जगातलं संपूर्ण वाङ्मय म्हणजे भगवान गणरायाची ती आकृतीच आहे। आणि मग त्या वाङ्मयाला ज्ञानोबाराय विशेष रूपाने जिथं ज्याची योग्यता असेल तशा प्रकारे त्याचा समावेश करतात। संपूर्ण अपौरुषे शब्दराशी धर्म किंवा ब्रह्माचं प्रतिपादन करणारं जे प्रमाण वाक्य ज्याला वेद असं म्हणतात ते वेदच गणरायाचं संपूर्ण शरीर आहे। वेदाच्या अर्थाचं स्मरण करून देणारं जे धर्मशास्त्र किंवा योगिक ज्ञानाने ज्यांच्या अंतकरणाची शुद्धी होते अशा महापुरुषांनी ज्या ग्रंथाची रचना केली त्याला स्मृती असं म्हणतात। ते स्मृती गणरायाचे अवयव आहे। 18 प्रकारची पुराणं रत्नखचित अलंकार आहे। नागर पदबंध हा गणरायाचं वस्त्र आहे। व्यासादिकांची अप्रांत मती ही गणरायाच्या कमरेवर बांधलेला शेला किंवा कमरपट्टा आहे। आणि त्या बुद्धीची शुद्धता म्हणजे त्या शेल्याचा असणारा सोगा किंवा अग्रभाग आहे। गणरायाचे 6 प्रकारचे हात हे 6 दर्शनकारांच्या ठिकाणी ज्ञानोबाराय योजना करतात। आणि मग त्या दर्शनकाराचा जो काही सिद्धांत किंवा अपूर्व अशा प्रकारचा एक भाव असेल त्याची पण अस्त्र किंवा शास्त्राच्या किंवा विशेष पदार्थाच्या ठिकाणी योजना करतात। ज्याप्रमाणे न्यायशास्त्रातला तर्क हा फरशू आहे, वैशेषिक शास्त्रातला विशेष धर्माचं प्रतिपादन करणारा विशेष धर्म हा अंकुशाच्या ठिकाणी आहे, तर वेदाचं सार निर्णय किंवा तात्पर्य किंवा वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम असं ज्या वेदांत शास्त्राचं कथन उत्तरमीमांसा म्हणून केलं जातं त्यामध्ये ज्या आनंदाला कोणताही परिच्छेद लागत नाही किंवा यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति असं म्हणून उपनिषदामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे तो ब्रह्मानंद किंवा महारस हा एक प्रकारचा मोदक आणि तो वेदांत शास्त्राचा हात आहे। एका हातामध्ये तुटलेला दात आहे, तो तुटलेला दात सहज खंडित आहे आणि खंडित दातातून ज्ञानोबाराय खंडित मताची योजना करतात। त्याचे आपण 2 अर्थ पाहिले होते। बौद्ध मत संकेत सांगत असताना वार्तिककारांनी अर्थात कुमारील भट्टांनी जे आपल्या बुद्धीने मत प्रतिपादन केलेलं आहे आणि ज्यामध्ये आत्मस्वरूपाचा अपूर्ण विचार प्रगट झालेला आहे असं अपूर्ण मत पूर्वमीमांसेचा असल्यामुळे एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मतसंकेतो वार्तिकांचा म्हणजे हा पूर्वमीमांसेचा एक अर्थ झाला। दुसरा अर्थ असा होतो की कुमारील भट्टांनी शून्यवादी आणि विज्ञानवादी बौद्धांचं खंडन केलं आहे। कारण तुमचं शून्यम शून्यम आणि क्षणिक विज्ञानवादी असणारा आत्मा हा होऊ शकत नाही। जर शून्य सिद्धांत मांडला तर शून्य आहे हे कोणामुळे कळालं? शून्याला अभाव असं म्हणतात आणि अभावाचं प्रकाशन करण्याकरता एक भावरूप सत्ता मानावी लागते। शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्धू न सताचे अपवादो वस्तुशिका किंवा मालविता देवे मालविते जरी मालवे
तरी दीप नाही फावे कवनाशिगा. जर दिवा मालवला आणि ज्याला कळतं त्यालाही मालवलं तर दिवाच नाही हे कळणार कोणाला. म्हणून शून्य सिद्धांताचं खंडन आपोआप होतं. किंवा क्षणिक विज्ञानवादी मतानुसार जर आत्म्याची प्रथम क्षणामध्ये उत्पत्ती, द्वितीय क्षणामध्ये स्थिती आणि तृतीय क्षणामध्ये नाश असं जर मानलं तर जो आत्मा लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळत होता तो आता नातवांना आपल्या मांडीवर खेळू शकणार नाही. जो लहानपणी मी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी अशी प्रत्यभिज्ञा होणार नाही. याकरता क्षणिक विज्ञानवादी किंवा शून्यवादी यांचं खंडन कुमारील भट्टांनी केलं आहे. आणि तुमचं बौद्ध मत हे खंडित आहे. तुमचं पराजय मी केलेला आहे. त्या पराजयाचा उल्लेख किंवा संकेत दाखवण्याकरता त्यांनी हातामध्ये ते दाखवलं की ज्याप्रमाणे गणरायाने त्या गजासुराला पराजित केलं, त्याचा दात तोडला आणि तोडलेला दात आपल्या हातामध्ये घेतला. जगाला कळावं या खंडित दातापासून की गजासुराचा हा पराजय आहे. तसं कुमारील भट्टांनी आपल्या असणाऱ्या श्लोकवार्तिक किंवा तंत्रवार्तिक यातून कळवून दिलं की बौद्धांचं मत खंडित आहे. असाही आपण दोन प्रकारे अर्थ केला होता. त्यानंतर निरीश्वर सांख्यांचा असणारा सत्कार्यवाद तो गणरायाच्या हातातील पद्मकमल धारण करणारा वर देणारा हात आहे आणि आत्मस्वरूप धर्मामध्ये प्रतिष्ठापना करणारा, अभय प्रदान करणारा पातंजल शास्त्राचा अर्थात योगशास्त्राचा तोही षट क्रमांकाचा हात आपण पाहिला. यानंतर गणरायाच्या बाबतीमध्ये अतिशय निर्मळ असणारा विवेक सरळ शुंडादंड आहे. गणरायाची सूक्ष्मदृष्टी ही त्यांची बारीक अशा प्रकारची नजर आहे. संवाद हा दर्शन आहे. त्या संवादातला निष्पक्षपातीपणा हा शुभ्र वर्ण आहे. त्याचाही आपण विचार केला. पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा श्रवणस्थानावर शोभून दिसतात आणि द्वैत अद्वैताचे जे प्रमेय प्रवाल सुप्रभ कांतिमान आहे ते गणरायाच्या मस्तकावर असणारे दोन प्रकारचे समान रूपाने समतुल्य असणारे गंडस्थळे आहे. आणि सर्वात शेवटी ओपरी दशोपनिषदे किंवा दुसरा पाठ आहे ओपरी वेदोपनिषदे, वेदामध्ये आलेली संपूर्ण उपनिषद किंवा श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी ज्यावर भाष्य केलं आहे अशा प्रकारचे ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी 10 उपनिषद ज्यामध्ये ओप नि हे 2 उपसर्ग आहे. आणि शत्रू नावाचा धातू त्याचा विशरण, गती, अवसादन असे 3 अर्थ होता. ज्या उपनिषदांचा म्हणजेच ब्रह्मविद्येचा अभ्यास केल्यानंतर अविद्या पूर्णतया नष्ट होते, साधकाची आत्मस्वरूपामध्ये गती होते, जिथं गेल्यानंतर त्याला परत माघारी यावं लागत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम अशी गती करून देणारं आणि जन्म मरणाचं, कर्माचं, पापपुण्याचं बंधन शिथिल करण्याचं सामर्थ्य ज्या उपनिषदामध्ये आहे असे त्याचे 3 अर्थ. विशरण, गती, अवसादन या 3 अर्थांनी संपन्न असणारे हे उपनिषद जे ज्ञान मकरंदाने परिपूर्ण भरलेले आहेत. याचे 2 प्रकारचे अर्थ होऊ शकतात. एकतर उपनिषदाने आत्मविद्या प्रतिपादन करत असताना कंटाळाच केला नाही, अनेक युक्तिप्रयुक्ती वापरून हे ज्ञान येन केन प्रकारेनं साधकाच्या बुद्धीवर आरूढ व्हावं असा प्रयत्न केला. ज्ञान सांगण्याच्या बाबतीमध्ये उदार आहे. किंवा दुसरा अर्थ होतो उत्कृष्ट, हा उदार शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे उत्कृष्ट ज्ञानाने किंवा त्या ज्ञानाच्या मकरंदाने संपन्न असणारी ही उपनिषद एक प्रकारची फुलं आहे. काही फुलात सुगंध नसतो पण मकरंद असतो, काहीमध्ये मकरंद नसतो पण सुगंध असतो. पण ही फुलं मात्र अशी आहे, हल्लीच्या काळात नाही का विशेष कार्यक्रमाला काही फुलं वापरली जातात, त्यात सुगंधही नसतो आणि मकरंदही नसतो. हे मानवाने तयार केलेली प्रगती आहे. त्याच्या दोन्ही गोष्टी नाही, फक्त ते शोभिवंत दिसतात. पण काही फुलामध्ये मात्र सुगंधही आहे आणि मकरंदही आहे. उपनिषदामध्ये आलेलं ज्ञान हा मकरंद आहे आणि त्यामध्ये भगवान परमात्म्यावर केली जाणारी अद्वैत भक्ती
हा त्यातला सुगंध आहे. ती कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. या सगळ्या पाठभेदाचा काल आपण विचार केला. आता ओंकारामध्ये 3 प्रकारचे शब्द येतात, अकार, ओकार आणि मकार. तर संपूर्ण स्थूल असणारं ब्रह्मांड हे आकार मात्रेमध्ये येतं. ते गणरायाचे 2 चरणकमल आहे. संपूर्ण असणारा व्यापक सूक्ष्म प्रपंच किंवा अनंत ब्रह्मांड हे गणरायाचं ओकाराच्या ठिकाणी येणारं विशाल अशा प्रकारचं उदर आहे. आणि कारण प्रपंच, संपूर्ण व्यापक असणारा कारण प्रपंच, याची योजना मकार मात्रेच्या ठिकाणी केली जाते. महान असणारं गणरायाचं मस्तक तोच मकार भाग आहे. आकार, ओकार आणि मकार यामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि कारण संपूर्ण प्रपंच किंवा जीवाची असणारी जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ईश्वराच्या बाबतीमध्ये विराट हिरण्यगर्भ ईश्वर किंवा आकार, उकार आणि मकार या सगळ्यांचा समावेश केला. हे तिन्ही एकत्र आले की व्यापक तत्व तयार होतं. जसं जगताचं व्यापक तत्व आहे तसं वाङ्मयाचं पण व्यापक तत्व आहे. ते तर शब्द ब्रह्म कवळले. वेद असणारं परब्रह्म त्या ठिकाणी कवटाळलं जातं. आणि एवढ्या संपूर्ण असणाऱ्या व्यापक वाङ्मयाला गवसणी घालावी हे कशामुळे प्राप्त झालं? ज्ञानोबा म्हणतात, हे माझं स्वतःचं सामर्थ्य नाही, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. ज्याला पहिल्याच ओवीमध्ये ओम नमोजी आद्या असं म्हटलं, त्याच तत्वाला या ओवीमध्ये आदी बीज, जगताचं ते आदी कारण आहे असा म्हणून त्याचा उल्लेख केला. एवढ्या व्यापक तत्वाला जर आपल्या व्यापक बुद्धिमतेनं गवसणी घालायची असेल तर याकरता अपूर्व अशा प्रकारच्या सद्गुरूंच्या कृपेचीच आवश्यकता आहे. गुरुकृपा झाल्याशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या पुरुषाला जर जे कार्य धातुवाद जाणणाऱ्या पुरुषालाही शक्य नाही, अशा लोखंडाचा आपल्याला 100 नंबरी सोनं तयार करायचं असेल तर त्याला एकच काम करावं लागेल, परीस हातामध्ये घ्यावा लागेल. ना तरी जे धातुवादाही न जोडे ते लोहीचे पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढी परीस हाता. तसं सद्गुरु कृपा प्राप्त झाली तर जगतामध्ये अशक्य काय आहे? तैसी सद्गुरु कृपा होई तरी करिता काय आपुन हे. मनोवणी ते अपार माते आहे, ज्ञानदेव म्हणे ते अपार कृपा माझ्यावरच आहे. म्हणून एवढ्या व्यापक तत्वाला सगळ्याला गवसणी घातली. काल आपण एक अर्थ पाहिला होता की काव्यनाटकाला ज्ञानोबाराय गणरायाच्या पायातील पैंजनाच्या ठिकाणी जो आवाज आहे तेवढी जागा देतात, आणि उपनिषदाला मात्र गणरायाच्या मस्तकावर असणाऱ्या मुकुटावर ठेवतात. याचा अर्थ जगतामध्ये उपनिषदांच्या पलीकडची किंवा ब्रह्मविद्येच्या पलीकडचं कोणतंही श्रेष्ठ ज्ञान नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, जे उपनिषदांकडे जात नाही किंवा योगशास्त्राचं अध्ययन करत नाही त्याला अज्ञानी म्हणायला हरकत नाही. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे. पुढे काय आहे? अध्यात्मज्ञानी जयाचे मनचे नाही. वा, ही आपल्या पाठाची श्रीमंती आहे. इथे काही अडचणी येणारच नाही. अध्यात्मज्ञानामध्ये ज्याचं मन लागत नाही, उपनिषदांकडे जो कधी जातच नाही, आणि योगशास्त्र ज्याला रुचत नाही, योगश्चित्तवृत्ती निरोध हा विचार आपण असा करतो आहे, सगळ्या शास्त्रांची उपयोगिता आहे. जसं की जर आपण न्यायशास्त्राचा, वैशेषिक शास्त्राचा अभ्यास केला तर बुद्धीमध्ये कुशाग्रता येते आणि त्याद्वारे मनुष्याला चांगल्या प्रकारे तर्क देऊन विषयाचं पुष्टीकरण करता येतं. जर आपण पूर्वमीमांसेचं अध्ययन केलं तर आपल्याला अंतःकरणाची शुद्धी प्राप्त होते. त्यानंतर आपण सांख्यशास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला त्वम पदार्थाचं शोधन चांगल्या प्रकारे करता येतं. आणि आपण योगशास्त्राचा अभ्यास केला तर एकाग्रता मिळते. उत्तरमीमांसेचं अध्ययन झालं तर आत्मज्ञानपूर्वक आपल्याला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून सगळे शास्त्र आपल्याकरता अनुकूलच आहे. म्हणून तर षडदर्शने म्हणेपती. आता काहींच्या मतानुसार एके हाती दंतो, या ठिकाणी जर बौद्ध मतच घेतलं तर मग षडदर्शनामध्ये, आस्तिक दर्शनामध्ये फक्त 5 जणांना जागा मिळेल, एका व्यक्तीला जागाच मिळणार नाही. म्हणजे 5 झाले वैदिक
आणि एक हात मिळाला अवैदिकाचा, तसं तर काही घडणं शक्य नाही. म्हणून 2 पद्धतीनं महापुरुषांनी तसा अर्थ केला. या सगळ्यांचे उपयोग येत आहेत. यातला आणखीन एक बारकावा आहे. ज्ञानोबाराय जीवनातला पहिलाच ग्रंथ तयार करतात. ज्ञानेश्वरीसारखा प्रथम ग्रंथ रचना करत असताना ज्ञानोबारायांच्या आपण व्यक्तिमत्वाचा विचार जर केला तर त्यांच्यासमोर किती अफाट वाङ्मय आहे. अगदी प्रारंभ वेदापासूनच आहे आणि सांगता उपनिषदापर्यंत आहे. म्हणजे ज्यांच्या बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला, करूच तर शकतच नाही म्हणा आपण, पण ज्ञानोबाराय षडदर्शनाला, काव्यनाटकाला, स्मृतीला, पुराणांना, वेदशास्त्राला, या सगळ्यांना जागा देतात बघा. संवादालाही जागा आहे, संवादसुद्धा महत्त्वाचा आहे. ही सगळी शास्त्र द्वैत आणि अद्वैतालाही जागा आहे. एकही आपण विचार असा केला होता की द्वैताचं आपण खंडन करतो तर द्वैताला जागा का दिली. त्याचं निमित्त असं आहे, द्वैताचं खंडन केल्याशिवाय अद्वैताची प्राप्ती होत नाही, म्हणून द्वैताचे उपकार आहे. किंवा पंचदशी कारणी चतुर्थ प्रकरणामध्ये असं म्हटलं आहे की ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत हे साधकाला बाधक नाही, उलट साधक आहे. अबाधकम साधकम च द्वैतम ईश्वर निर्मितम. का बरं? ईश्वराच्या सृष्टीतलं द्वैत धारण केल्याशिवाय, शास्त्रांचा सद्गुरूंचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला केवळ स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. किंवा द्वैतामध्ये जर आपण पूर्वमीमांसा घेतली तर कर्माशिवाय अंतःकरण शुद्धी कुठं होती आहे. म्हणून पूर्वमीमांसा अंतःकरण शुद्धीला कारण आहे आणि उत्तरमीमांसा ब्रह्मज्ञानाला कारण आहे. दोन्हीची योग्यता समान आहे आणि एका भूमिकेमध्ये गेलं ना तर ह्या दोन्हीसुद्धा नाही आहे. जेव्हा आपल्याला खरं ब्रह्मज्ञान होतं ना तेव्हा फक्त द्वैतच जातं असं नाही आहे. द्वैताच्या सापेक्ष आलेलं अद्वैतही जातं, फक्त केवळ भाव शिल्लक राहतो. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपणही वस्तू देऊनी गेले, ऐसे जाननी बिन उरले जान तेजे. म्हणून गुरुवारी डॉक्टर बाबा पाठामध्ये एक वाक्य सांगत असतात, प्रपंच आणि परमार्थ हे समतुल्यच आहे. फक्त केव्हा? एका विशिष्ट भूमिकेवर गेल्यानंतर. ज्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य, बंध आणि मोक्ष हे सुद्धा राहत नाही. भागवतामध्ये असा विचार आला की बंध आणि मोक्ष हे गुणांच्या अनुसार आहे. गुण आले, गुणस्य माय मूलत्वात, ते सुरुवातीचा श्लोक आता पद आठवत नाही बघा, की बंध आणि मोक्ष ही कल्पना आहे आणि गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम. माझ्या ठिकाणी मोक्षही नाही आणि त्या सापेक्ष असणारा बंधही नाही. म्हणून द्वैत आणि अद्वैताला समतुल्य ठेवतात. या सगळ्या भावांचा आविष्कार झाला की ज्ञानोबारायांचा साहित्यात्मक गणपती प्रगट झाला आणि त्या सगळ्या गणरायाच्या आकृतीला नमस्कार केल्यानंतर ज्ञानोबाराय विघ्नहर्त्या देवतेला जसा नमस्कार करतात तशी बुद्धीची अधिष्ठात्री देवता किंवा वाणीचा अपूर्व विलास करणारी देवता जी श्री शारदा माता किंवा सरस्वती आहे, त्या मातेला ज्ञानोबाराय पुढच्या एका ओवीतून नमन करता. तो भाव पुढे आहे. आता या ओवीच्या प्रारंभाला जो आता शब्द आला ना, तो आता शब्द मंगलवाचकही आहे. जसं की आपल्याकडे ब्रह्मसूत्रामध्ये अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथ योगानुशासनम, अथ धर्मजिज्ञासा किंवा अथातो भक्तिम व्याख्यास्यामः असं म्हणून कोणत्याही ग्रंथाच्या प्रारंभाला अथ शब्दाची योजना केली जाते. त्या अथ शब्दाचंच मराठीमध्ये रूप आहे आता आणि त्याचीसुद्धा अनंतरीय वाचक असा एक अर्थ होतो. मंगलवाचक, प्रारंभवाचक असे अर्थ होतात. प्रारंभ करायचा असेल तरी आता शब्द आहे, मंगल सांगायचं असेल तरी पण आताच आहे. आणि एखादा विषय पूर्ण झाला, नवीन विषयाला प्रारंभ करायचा असेल तरीसुद्धा अनंतरीय अर्थाने आता या पदाची योजना केली जाते. ते अव्यय आहे. ज्ञानोबाराय गणरायाचं पूर्ण मंगलाचरण झाल्यानंतर आता शारदा मातेला नमस्कार करायचा आहे की नाही, म्हणून आता या पदाची योजना करतात. कोणाला नमस्कार करणार? श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. श्री अर्थात ऐश्वर्याने संपन्न असणारी, शारदा अर्थात सरस्वती माता जी कशी आहे त्याचं विशेष रूपाने ज्ञानोबाराय 3 पदाने वर्णन करतात. एक वाग्विलासिनी, दुसरा आहे
चातुर्यार्थ कला कामिनी आणि तिसरं पद वापरलं आहे विश्वमोहिनी। ही सरस्वती माता 3 लक्षणांनी संपन्न आहे। एक तर वाग्विलास म्हणजे वाणीचा विलास करणारी, पण वाणी करता पुन्हा एक शब्द वापरला अभिनव। अभिनव म्हणजे अपूर्व। सामान्यपणे आपल्याला ही वाणी आहे, पण आपल्या वाणीमध्ये काही अपूर्वता नसते, पण अपूर्व वाणीचा, अद्भुत वाणीचा किंवा शास्त्राचा विलास किंवा क्रीडा करणारी जी आपली वाणी प्रगट होते की नाही, ती आपली वाणी बुद्धीतून प्रगट होते। असं म्हणतात की आपल्या मुखात जेव्हा एक श्रीराम शब्द येतो ना, तर तो वाणी पण आपल्याकडं 3-4 प्रकारची आहे ना, 3-4 नाही 4 प्रकारची आहे। संध्यात कशाला ठेवायचं परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी। सामान्यपणे आपण जी बोलतो ती वैखरी वाणी आहे। कंठामध्ये असणारी वाणी मध्यमा आहे, हृदयामध्ये असणारी वाणी पश्यंती आणि नाभिस्थानामध्ये असणारी जी वाणी त्या वाणीला परावाणी असं म्हणतात। वास्तविक परमात्म तत्व परावाणीचा पण विषय होत नाही, म्हणून 10व्या अध्यायामध्ये शब्द आलाय बघा, नमो विशदबोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। तिथे 2 अर्थ होतात। एक तर परमात्मा जर आवरण असेल तर मग परावाणीचा प्रमेय आहे, पराप्रमेय प्रमदा अशी ती स्वरूपस्थिती आहे। जर आवरण असेल तर परावाणीचा तो प्रमेय होईल, आणि जर परमात्मा आवरण भंग झाला असेल तर परावाणीचा पण विषय होणार नाही, म्हणून परा अप्रमेय अशी ती स्वरूपस्थिती आहे। म्हणून तर उपनिषदामध्ये यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं म्हणून वर्णन केलं आहे। मला त्याचा विस्तार नाही करायचा। ज्या वैखरी वाणीतून आपण एक शब्द वापरतो, असं म्हणतात की वैखरी वाणीतून शब्द येण्याच्या अगोदर तो मध्यमेमध्ये येतो। मध्यमा वाणीमध्ये येण्याच्या अगोदर पश्यंती म्हणजे आपल्या हृदय कमलामध्ये येतो, आणि हृदय कमलामध्ये येण्याच्या अगोदर तो परावाणीतून प्रगट होतो इतका वेगात। असं म्हणतात की एकदा जर आपण इथं श्रीराम उच्चारण केला वैखरी वाणीतून, तर नाभीच्या ठिकाणी असणारी जे परावाणी आहे ना, त्या परावाणीच्या ठिकाणी जवळपास तो शब्द 1000 वेळा तयार होतो। तिथे 1000 वेळा कंपन झालं की मग एकदा प्रगट होतो, आणि आपण एकामागे एक किती मोठं प्रवचन करतो, मग त्या परावाणीमध्ये किती मोठं कंपन होत असेल। या सगळ्या वाणीचा विलास करणारी जगामध्ये काही एकच मनुष्य नाही ना, जगामध्ये हजारो लाखो करोडो मानव मात्र आहे, आणि सर्वांना बुद्धी आहे। बरं, मानवाचा विशेष कोणता आहे? वाणीचा। वाणी आपल्यामध्ये अधिक आहे। पशूंना वाणी आहे, वाणीच नाही, फक्त ते ओरडू शकतात। माणूस मात्र आपली भावना शब्दाच्याद्वारे प्रगट करू शकतो। या सगळ्यांच्या वाणीचा विलास किंवा अपूर्व क्रीडा करणारी कोण आहे? वाणी प्रगट करणारे आपण आहे, पण वाणीची अधिष्ठात्री देवता मात्र सरस्वती माताच आहे। आणि जर सरस्वती मातेचा अनुग्रह नसेल तर आपण कोणत्याही प्रकारे बोलू शकत नाही, पण सरस्वती मातेचा अनुग्रह झाला तर मुकाही मनुष्य बोलू शकतो, अशी ज्ञानोबारांची ओवी आहे। क्रमशः पुढे येणार आहे, मला सांगायचीच आहे ते, मी पाहून आलो आहे आज मला ते ओवी पुढे सांगायची आहे। सरस्वती मातेचा जर आपल्यावर अनुग्रह नसेल तर आपली वाणी एकही शब्द बोलू शकत नाही। ही भावार्थानं मला आता प्रसंग सांगतो, लक्षात येईल। अपूर्व अशा प्रकारच्या जगातल्या सगळ्या वाणी, हे जे स्मृतिशास्त्र तयार झालं की नाही वेदाला सोडून बरं, कारण वेद हे अपौरुषेय शब्दराशी आहे। जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी, ती अपौरुषेय शब्दराशी ईश्वराच्या निश्वासातून प्रगट झाली। पण वेदाच्या नंतर असणारं, ज्याला आपण स्मृतिशास्त्र म्हणतो, पुराण म्हणतो किंवा षडदर्शन म्हणतात, हे सगळेच्या सगळं जे वाङ्मय आहे की नाही, ही सगळी वाणी किंवा वाङ्मय ही म्हणजे सरस्वती मातेची एक प्रकारची वाग्विलास क्रीडा आहे। आणि या वाणीच्या विलासाने क्रीडा करणारी सरस्वती माता, मला प्रसंग सांगायचा आहे। सरस्वती मातेचा जर अनुग्रह नसेल तर आपल्याला वाणी व्यवस्थित प्रगट करता येत नाही। म्हणून ज्या व्यक्तीला सरस्वती मातेची कृपा संपादन करायची असेल की नाही, त्यांनी या ओवीचं अनुष्ठान केलं तरी चालेल। जेव्हा आपण योग्य काळ आला की नाही, ग्रहणाचा काळ योग्य असतो बघा अनुष्ठानाकरता, किंवा आणखीन काही पर्व काळ असतात, त्या काळामध्ये जर विशिष्ट व्रत घेतलं
आता ते किती घ्यायचं ते मला नाही सांगता येणार, ते तुम्हाला कोणीतरी अनुष्ठानकर्त्या व्यक्तीकडून जाणावं लागेल. पण या ओवीचं जर त्याने अनुष्ठान केलं तर नक्कीच सरस्वती मातेची कृपा त्याला संपादन करता येईल. ते रामायणामध्ये असा प्रसंग आला की बिभीषण, कुंभकर्ण आणि दशानन रावण या तिघा भावांनी तपश्चर्या केली. जुन्या काळामध्ये राक्षससुद्धा तप करायचे बरं, हे घेण्यासारखं आहे. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, तपाशिवाय दैवत प्रसन्न होत असं नाही. जुन्या काळात सगळे तप करायचे. हिरण्यकश्यपूने तप केलं आहे, रावणाने सुद्धा तपच केलं आहे, या सगळ्यांनी तप केले आहे. आणि तप करून आता तप झाल्यानंतर वरदान मिळालं, तप करून ताप दिला तो भाग वेगळा आहे, पण तप केलं हे महत्त्वाचं आहे. तप केलं आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले. विचारलं बिभीषणाला पहिल्यांदा, तुला काय पाहिजे? तुम्हाला मला श्रीहरी कमलावर अविचल भक्ती पाहिजे. भक्ती मागून घेतली. तथास्तु म्हणाले. रावणाला विचारलं काय पाहिजे? म्हणे मला अमर व्हायचं. म्हणे बाळा मीच अमर नाही आहे, पुनरावृत्तीच्या मापाशी झाला, मलाच तर राजीनामा 100 वर्षानंतर द्यावा लागतो, मी तुला काय अमर करणार? त्यांनी सांगितले एक काम करा, जर मला पराजय व्हायचाच असेल तर वानरांपासून किंवा मानवापासून व्हावा. कारण रावणाला माहिती होतं हे वानर आणि माणसं आपला तर आहार आहे, आपला काय पराजय करणार आहे. त्यांनी ते वरदान मागून घेतलं आणि जणू काही आपण अमरच झालो अशी एक भावना करून घेतली. आता त्या कुंभकर्णाच्या मनात होतं इंद्रपद मागावं. सगळ्या देवाला काळजी पडली, हा जर इंद्रपदावर आला तर हा भयानक आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात त्या कुंभकर्णाचा आकार किती मोठा होता म्हणे. जेव्हा तो भावार्थ रामायणामध्ये मी काल वाचलं ते, त्याला जाग करण्याकरता काय कष्ट करावे लागले रावणाला, ते मुळात वाचण्यासारखे आहे. भयानक. अगोदर तर कोणी त्या महालात जाईना, कारण कुंभकर्णाने श्वास घेतला तर बऱ्याच असणारा सैन्यांचा समूह त्याच्या नाकातच जाऊ शकतो. आणि जर श्वास सोडला तर एखादा भाग्यवान बाहेर येईल, नाहीतर यद गतवान निवर्तन्ते, सगळ्यांचं असंच होऊ शकतं की नाही. तो कुंभकर्ण असं म्हणतात जेव्हा चालू लागला तर समुद्रातलं पाणी त्याच्या घोट्यापर्यंत लागायचं. किती विशाल काय असेल, इतका मोठा असणारा कुंभकर्ण. बाबा एक विनोदाने सांगत असतात की त्याची हजामत करण्याकरता कोणीतरी आलं म्हणे, नावी आला असेल, आणि ते आल्यानंतर त्याला ते श्वास आणि उच्छ्वास करता का जोरात श्वास घेतला. ते असं म्हणतात विनोदाने की त्या नाव्याचा वस्तारा नागपुडीमध्ये गेला. तो म्हणला वा, हाती आपलं भांडवल हे, याच्यावर आपण किती प्रकारची प्रगती केली, आणि हा जर हरवला तर. आता आपल्या कुठंतरी एका भागामध्ये मी अशी बातमी वाचली होती की कोणीतरी एका व्यक्तीने सोन्याचा वस्तारा तयार केला, लोकांची गर्दी झाली, काय करते लोक काही सांगता येत नाही. मग तुम्हाला हा वस्तारा तर मौल्यवान आहे. मग त्याने उडी मारली कुठं? त्या कुंभकर्णाच्या नागपुडीमध्ये वस्तारा शोधण्यासाठी 6 महिने फिरला. आणि तिकून एक माणूस येत होता. मग त्या माणसाला विचारलं का आमचा वस्तारा दिसला का? तो बाळा मला वर्षभर झालं माझा उंटाचा कळप सापडत नाही, वस्तारा कुठं सापडणार? एवढा मोठा असणारा तो कुंभकर्ण आहे, विशाल. आणि जर तो स्वर्गपदावर आला तर आपल्याला इथून पदच्युत व्हावं लागेल. म्हणून सगळ्या देवांनी सरस्वती मातेला प्रार्थना केली की आई तू काहीही कर, काहीही कर, पण याच्या वाणीतून इंद्रपद यायला नको. सरस्वती मातेने सांगितलं काही हरकत नाही. जेव्हा तो कुंभकर्ण इंद्रपद मागायला गेला तेव्हा सरस्वती माता त्याच्या जिभेवर आरूढ झाल्या, आणि इंद्रपद मागायचं तर जीभ झाली जड. त्याने इंद्रपद नाही निद्रपद मागितलं. त्याला ती जीभ अशी उचले ना, असं असं म्हणता म्हणता निद्रपद मागून घेतलं. ब्रह्मदेवाने सांगितलं तथास्तु, तुला कायमची झोप लागेल. तुम्ही काय वरदान दिलं? मला जीवनाचं काही सुख तर भोगायला मिळालं पाहिजे. म्हणे मग 6 महिन्यातून एकदा जागी, आणि एकदा जाग आली एक दिवस की भरपूर खायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच झोपायचं, पुन्हा 6 महिन्यापर्यंत उठायचंच नाही. नाथ महाराजांनी असा विचार केला. मग त्या कुंभकर्णाला कधी कधी 6, 7, 8, 9 एकदा तर सरळ 10 महिने झोप लागली होती. 10 महिने नाथ महाराजांनी वर्णन भावार्थ रामायणामध्ये केलं आहे. म्हणजे सरस्वती मातेचा अनुग्रह नसेल तर आपल्याला शब्द चांगल्या प्रकारे उच्चारण करताच येणार नाही. जगातल्या सगळ्या अभिनव
अपूर्व वाणीचा विलास करणारी ही सरस्वती माताच आहे. ज्ञानोबारे पुढे एक ओवी वापरतात, नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रे जगते आविष्करोनी महामती व्यासाची ये. व्यास हे महामती आहे आणि त्या व्यासांच्या महानमतीमध्ये आविष्कृत होऊन किंवा प्रगट होऊन ही भारती सरस्वती माता कथाच्या रूपाने जगतामध्ये प्रगट झालेली आहे. अर्थात महाभारताचा आविष्कार कोण असेल? सरस्वती माताच आहे. पुराणांचा आविष्कार व्यासांनी केला म्हणून ती सरस्वती माताच आहे. म्हणून तर आपल्याकडे ना ग्रंथाच्या बाबतीमध्ये आदर आहे बघा. बरेच लोक पारायण करताना ते नियम पाळत नाही, पण पाळले पाहिजे. काही लोक पायाला हात लावतात आणि तोच हात ग्रंथाला लावतात. तसं होता कामा नये. ग्रंथाच्या बाबतीमध्ये इतकी आदरबुद्धी असावी. शाळेतले पुस्तकं वर्षभरानंतर विकले जातात, तसे ग्रंथ विकले जात नाही बरं. नाहीतर असं नाही करायचं. आपण 3ऱ्या वर्षाला गेलो, 2ऱ्या वर्षाला म्हणायचं घ्यायचं का अर्ध्या किमतीत विचारसागर, असं नाही चालत. अरे तो आपला आयुष्य ग्रंथ आहे, ते शाळेतल्या पुस्तकाप्रमाणे तो विकायचा का अर्ध्या किमतीमध्ये, असं नाही. पुस्तकामध्ये शाळेत विकले जातात पुस्तकं, तसं ग्रंथ नाही विकले जात, कारण ती साक्षात सरस्वती माताच आहे. वाणीचा विलास करणारी ती देवी आहे. सरस्वती मातेची कृपा जर झाली तर आता सांगा, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. सिद्ध सरस्वती प्रगट झाली तर भारती शब्दाचा अर्थ होतो बुद्धिमत्ता, ज्ञान किंवा वाणी. मोक्या पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा प्रगट होऊ शकते. किंवा 10व्या अध्यायामध्ये जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगकारी तो वाचस्पती शिकरी प्रबंध होडा. तो वाचस्पती म्हणजे वाणीचा पती स्वामी बृहस्पती ऋषी यांच्याबरोबर सुद्धा मुका पुरुष स्पर्धा करू शकतो. बघा बरं, सरस्वती माता ही सरस्वती माताच आहे, पण श्रीगुरूंचा असणारा स्नेह ही सुद्धा सरस्वती माताच आहे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, तुमचा असणारं प्रेम ही एक प्रकारची सरस्वती माताच आहे. म्हणून ज्ञानोबरायावर असणारं निवृत्तीनाथांचं प्रेम तो साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त आहे. आणि जर त्या वागेश्वरी देवतेनं एखाद्या मुक्या पुरुषाचा अंगीकार केला तर तो म्हणायला मुका आहे, पण जर अंगीकार जर झाला तर त्याच्या मुखारविंदातून असे काही ग्रंथ प्रगट होतील की वाचस्पती बृहस्पतीबरोबर सुद्धा तो स्पर्धा करू शकतो. ते त्या सरस्वती मातेपासून जे निर्माण होतं ना त्याला सारस्वत असं म्हणतात. बघा 12व्या अध्यायामध्ये सारस्वत शब्द आलेला आहे. हा सारस्वता गवे जी वेसे ते 13व्या अध्यायामध्ये आहे. हा जयांचिने 8वे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जिव्येसे किंवा सारस्वत धात्रा होय तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. किंवा हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावली जी झाड तरी आता अवधानामृते वाढ शिंपवणे कीजे. किंवा ज्ञानोबा म्हणतात बघा, सरस्वती मातेचा अनुग्रह प्राप्त झाला तर त्याच्या मुखातून सगळे सारस्वत बाहेर पडतात की नाही. मग ती सिद्ध प्रज्ञेची लाभे मनची सारस्वते दुभे सकल शास्त्र स्वयंबे निगती मुखे. ही सगळी सरस्वती मातेची कृपा आहे सगळी. आणि सरस्वती मातेची कृपा झाली तर काय होतं, श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता चालले. आता भिक्षा मागण्याकरता श्रीमंत लोक आग्रह करायचे. आपण नाथमारांचं वाङ्मय आहे ना, त्याच्यामध्ये हस्तामलक नावाचा एक ग्रंथ आहे बघा, खूपच गोड आहे. नाथांची संपत्ती फार मोठी आहे, वाङ्मयीन संपत्ती बरं फार मोठी आहे. अशी तर आहेच आहे, पण वाङ्मयीन संपत्ती फार मोठी आहे, फार मोठी. त्यामध्ये मग स्वात्मसुख आहे, हस्तामलक आहे, शुकाष्टक आहे, रुक्मिणी स्वयंवर नावाचा पण ग्रंथ आहे. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा ना नवरात्रीमध्ये त्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करायचे बघा. आणि पाठामध्ये पण सांगायचे की नवरात्रीमध्ये याचं पारायण केलं पाहिजे. आता आपल्याला काय आहे, आपल्याला काही फलकामना नाही तर केलं तर काय हरकत नाही, पण त्याची अपूर्व योजना आहे किंवा फल आहे. नाथांचं वाङ्मय छोटं पण आहे
आणि विस्तार पाहायचं म्हणले तर मग एकनाथी भागवत आहे, भावार्थ रामायण आहे, हे फार मोठं वाङ्मय आहे. तर त्या वाङ्मयामध्ये मला काय सांगायचं होतं, अपूर्व वाणीचा विलास करणारी सरस्वती माता, त्यामध्ये हस्तामलक नावाचा ग्रंथ आला आहे. आणि श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्यावर अपूर्व अशा प्रकारचं व्याख्यान केलेलं आहे. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता चालले. जाताना श्रीमंत माणसं आग्रह करायचे की आमच्या घरी आपण भिक्षा ग्रहण करावी. पण ते शंकराचार्यच होते की नाही. आता जे महापुरुष अग्नीचा आणि द्रव्याचा स्पर्श करत नाही ते अशुद्ध व्यक्तीच्या अन्नाचा स्पर्श करतीलच कसा. म्हणून त्यांना असं वाटलं की एका आपण गरीब घरामध्ये जावं. त्या घराचं लक्षण अपूर्व होतं. अंगणामध्ये उभे राहिले, ओम भवते भिक्षाम देही अशी हाक मारली. एक माता भगिनी शंकराचार्यांना भिक्षा घेऊन आली. भिक्षा वाढली, पण चेहरा मात्र थोडासा औदासीन्य संपन्न दिसला. मातेला विचारला, आई चेहरा तुमचा म्लान दिसतो, काय कारण. म्हणे सांगण्यासारखं नाही. सांगा तर खरं, काही दुःख निवारण करता आलं तुम्ही प्रयत्न करतो. म्हणे काय सांगावं आचार्य, जोपर्यंत आमच्या गृहस्थ जीवनामध्ये पुत्र नव्हता तोपर्यंत पुत्रहीनसे मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते असा भाग होता. पुत्र नसेल तरी दुःखच आहे. पर झालं असं, पुत्र प्राप्त झाला. आम्ही आई ब्राह्मण आणि याचा आम्हाला वृत्तबंध संस्कार करायचा आहे. पण हा मुलगा मात्र जन्माला आल्यापासून 8 वर्षाचं वय झालं पण अजून शब्दही बोलला नाही म्हणे. जर याचा गायत्री संस्कार झालाच नाही तर व्रात्यपणा येईल, ब्राह्मणत्व सिद्ध होणार नाही. आणि हा अजून शब्दाने बोलला नाही नवल नाही. हा मुलगा जन्माला आल्यापासून रडलासुद्धा नाही. आता वडिलांना असं वाटतं की बाळक बापाची ताटी रेगे आणि बापा तेच जेव लागे की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढवी. कमीत कमी वडिलांना असं वाटतं की मुलाने आपल्यासोबत जेवावं. म्हणजे हे फक्त मुलगा लहान असतानाच वाटतं असं नाही बरं, कायमचंच वाटतं आहे. म्हणून आईवडील घरीच असले पाहिजे असं त्याचा अर्थ. आणि आईला असं वाटतं की मुलाने स्तनपान करावं, कारण तो मातृत्वाचा आनंद आहे. पण वडिलांनाही आनंद नाही आणि मलासुद्धा याने कधी स्तनपान मागितलंच नाही. का? अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर तया क्षुदे तृषेचा आडदर काहीचे नाही. कारण जो आतूनच तृप्त झाला आहे त्याला बाहेरच्या तृप्तीची गरज काय आहे. म्हणून तो मुलगा कशाही प्रकारे अपेक्षा करत नाही. पाळण्यात घातला, मुंग्या चावल्या तर रडत नाही, पाळण्यातून पडला तरी विवळत नाही, प्रेत म्हणावं तर श्वास सुरू आहे, बैरा म्हणावं तर सगळं ऐकवतो आणि अंध म्हणावं तर आमचं सगळं पाहतो आहे. असा मुलगा आहे. नव्हता तोपर्यंतही दुःखच आहे आणि प्राप्त झाला तर अनुकूलता नाही, त्यामुळे दुःख आहे. आणि मग जसं आपण विनोदाने म्हणतो, एखादा मुलगा जेव्हा घरी काहीच उपयोगी पडत नाही तेव्हा मग गावातले लोक म्हणतात, महाराज जा आळंदीला घेऊन याला, तुमच्या काही कामं आला तर आला. शंकराचार्याने तो मुलगा पाहिला. सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीचे, एरवी निर्धारिता नेणीचे सोय जयाची. मुलाला मुलगा म्हणून पाहिलं तर कुणाला कळणार आहे, पण शंकराचार्याने पाहिलं, अरे हे धुळीत पडलेलं रत्न आहे, याचं लक्षण यांना काय कळणार आहे, कळू शकत नाही. शंकराचार्यांच्या मनात त्या मुलाला पाहिलं की स्नेह जागा झाला. जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याती अंगीकारी. 8 वर्षापर्यंत बोललाच नव्हता हा, तो मुलगा मुका होता, मुका. मग शंकराचार्यांनी त्याला प्रश्न विचारला. प्रश्नातून शब्दकृपा केली, वाक्यकृपा लादली दैविकेने मुखे. आणि शब्दकृपा झाल्यानंतर प्रश्न विचारला, कस्त्वं शिशो कश्य कुतोषि गंता किन्नामते त्वं कुत आगतोसि एतन्मयोक्तमदचार्भगत्वं मत्प्रीतये प्रीती विवर्धनोषि. प्रश्न विचारले, शिशो हो संबोधन आहे, तू कोण आहेस, कोणाचा आहे, जायचं कुठं, आगमन कुठून झालं, या सगळ्या प्रश्नांची तू मला उत्तर दे. कारण तुझ्या उत्तरातून आणि माझ्या प्रश्नातून दोघांचे प्रेम वाढणार आहे. शंकराचार्याने फक्त प्रश्न विचारला, पण तो प्रश्न नव्हता, ते वाक्यकृपा होती.
ती स्नेहाची कृपा वर्षाव होता आणि तो झाल्याबरोबर जणू काही सरस्वती माताच त्या मुक्या असणाऱ्या महापुरुषाच्या अंतकणामध्ये प्रविष्ट झाली. त्यांनी आपला बोध जसा हातावर आवळा ठेवावा की नाही तशा प्रकारे आपला बोध ठेवला. म्हणून त्यांचं नावच पडलं हस्तामलकाचार्य. ग्रंथाचं नाव आहे हस्तामलक. आणि मग त्यांनी उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपः. म्हणजे निषेध केला बरं सगळ्यांचा. न इति पदाने. मनुष्य नाही, देवयक्ष नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र 4 प्रकारचा वर्ण नाही, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास 11 सांगितल्या. हे 4 वर्ण 4 आश्रम 8. मनुष्य, देव आणि यक्ष या 11 पैकी एकाचाही माझा संबंध नाही. मग आहे कोण? निजबोध रूप. हा स्वयं प्रकाश ज्ञान हे माझं स्वरूप आहे. आणि असा बोध त्यांनी करतळावरी वाटोळा डोलत देखीचे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं असं म्हणून प्रगट केलं. ग्रंथाचं नावच झालं हस्तामलक. नाथमारांचा हा ग्रंथ आहे, खूपच गोडे वाचण्यासाठी. पुढे सुद्धा ते 7-8 प्रकारचे श्लोक आलेलेच आहेत. न इति पदाने नेती पदाने वर्णन केलं आहे आणि स्वतःच्या बोधाचा निश्चय केला. भाव का जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. अशा अपूर्व वाणीचा विलास करणारी ती श्री शारदा माता आहे. हे झालं पहिलं विशेषण. दुसरं, जे चातुर्यार्थ कला कामिनी. चातुर्य म्हणजे बुद्धिमत्ता. कोणत्या शब्दांची कोणत्या प्रसंगाला एक योजना करावी याचं पण एक सामर्थ्य असतं किंवा यामध्ये सुद्धा एक प्रकारचं चातुर्य असावं लागतं. आणि ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतं बघा. जसं की भगवंताने 13व्या अध्यायामध्ये फक्त भाव सांगतो आपल्यासमोर, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज् ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. परमात्मतत्वाला भगवंतानी ज्ञेय असं म्हटलं, पण ते ज्ञेय पदाचं चिंतन करताना ज्ञानोबाने किती शब्द जपून वापरला बघा. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याचे कारणे जे ज्ञाने वाचुने कवने उपाया नये. म्हणजे भगवंतानी ज्ञेय म्हटलं, पण भगवंतानी ज्ञेय म्हणण्याच्या पाठीमागे भाव काय आहे ते चातुर्य ज्ञानोबारायांचं आहे की ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने हे तत्त्व प्राप्त करता येत नाही, म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं. नाहीतर जड पदार्थाप्रमाणे ते ज्ञेय आहे असं भगवंताचंही तात्पर्य नाही, ज्ञानोबारायांचं सुद्धा नाही. अशा चातुर्याला तुम्ही असं म्हणाल की मग ही बुद्धिमत्ता सरस्वती मातेच्या कृपेने ज्ञानोबारांना प्राप्त झाली असा भाव नाही सांगायचा. ज्ञानोबाराय तर स्वयंप्रज्ञच आहेत. ज्ञानोबाराय साक्षात महाविष्णूचे अवतारच आहे. पण जगताला ही प्रथा कळावी किंवा जगताच्या सगळ्या साधकांनी कसं वागावं हा एक लोकसंग्रहाचा प्रकार आहे. म्हणून बुद्धिमत्ता म्हणजे चातुर्य. बुद्धिमताम वरिष्ठम असं म्हणतात की नाही, ते हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये बुद्धिमत्ताच आहे. लक्ष्मणांना शक्ती लागल्याबरोबर मग बिभीषणाला विचारलं इथं वैद्य कोण आहे. ते म्हणे सुषेण नावाचं वैद्य आहे, पण तो लंकेत आहे. रात्रीचे 11, 11:30, 12 वाजले. वैद्याला घेऊन यावं लागेल. मग कोण जाईल? म्हणून जो अगोदर जाऊन आला आणि ज्याला लंकेतली गल्ली ना गल्ली माहिती आहे. काही सांगता येत नाही बरं, काहींचा अभ्यास असतो, काहींना धर्मशाळाच माहिती असतात. तसं यांना माहिती सगळं. मग हनुमंतरायाला पाठवावं लागेल. ते हनुमंतराय गेले आणि सुषेण नावाच्या त्या वैद्याचा दवाखाना पाहिला. तिथं वेळ असते ना, सकाळी 10 ते 4, रात्री दवाखाना बंद राहील. हनुमंतराय म्हटले यांना उठवावं तर एक कारणं सांगतील. बरं जागं करून एकट्याला न्यावं तर तिथं गेल्यानंतर म्हणतील की ते माझा स्टेटस्कोप राहिला, कानात घालायचं नसतं का, ते औषधच राहिलं. बुद्धिमत्ताम वरिष्ठम, परत आपल्याला यायचं काम पडूच नाही, घरासहित उचलला. बुद्धिमत्ताम वरिष्ठम. आणि जेव्हा ते औषधी आणायला गेले तेव्हा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. नाहीतर मग सुषेण नावाचे वैद्य म्हणतील अरे ही औषधी नाही, याच्या शेजारची औषधी होती. असं नको घडायला. सगळा पर्वतच घेऊन आले. बुद्धिमत्ताम वरिष्ठम. चातुर्य आहे की नाही.
सगळ्यांच्या बुद्धीतलं चातुर्य साक्षात सरस्वती माताच आहे. जे चातुर्य, पुढे शब्द आला अर्थ. अर्थ म्हणजेच काय? विषय. पण मग इथं कोणता विषय घ्यायचा? विषय कोणता चालू आहे? वाङ्मयाचा. म्हणून त्या अर्थाला वाग अर्थ असा शब्द लावायचा. म्हणजे वाणीतून प्रगट होणारे सगळे विषय, चातुर्य आणि कला, 14 विद्या आणि 64 कला. जर आपण कधी उज्जैनला गेलात तर आजही तिथे भगवान परमात्म्याचं शिक्षण झालं असा सांदीपनी ऋषींचा आश्रम आजही आहे आणि सुस्थितीमध्ये आहे. आजही पाहण्यासारखं आहे. ते भगवान शंकराचं मंदिर, तो आश्रम, तिथलं पावित्र्य त्यांनी आजही जतन करून ठेवलं. आणि भारतामध्ये जे काही स्वच्छ शहर आहेत त्यामध्ये त्या इंदोर आणि उज्जैनचा क्रमांक लागतो बघा. तिथं आजही तो आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये जसं आपल्या ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरात नाही का, पाठीमागे समाधीला जाण्याचा प्रसंग आहे आणि आतमध्ये तो कारंजा मंडप आहे. तिथं रेडेश्वराच्या मुखातून वेद वदवेला असं शिल्प आहे ना, तसं त्या आश्रमामध्ये 14 विद्या कोणत्या आहे आणि 64 कला कोणत्या आहे याची सगळी शिल्प कोरलेली आहे. हार तयार करणं ही सुद्धा कलाच आहे. नृत्य, स्वयंपाक, गायन व आपल्या 2-3च माहिती आहे. गायन कला, वादन कला आणि वक्तृत्व कला. बाकीच्या आपल्यालाही जास्त काही माहिती नाही. पण या सगळ्या कला आहे बघा. रंग देणं वस्त्राला ही कलाच आहे आणि जुना रंग काढून टाकणं ही सुद्धा कलाच आहे. अशी त्यामध्ये भरपूर कलेचे प्रकार आले आहे. या सगळ्या कलांची, बुद्धिमत्तेची आणि वाणीचा अर्थ प्रगट करण्याची कामिनी अर्थात स्वामिनी कोण असेल तर ती सरस्वती माताच आहे. अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते कोण आहे? ती श्री शारदा सरस्वती माता आहे. आणि विश्वमोहिनी याचे 2 अर्थ होतील. आपल्या अपूर्व वाङ्मयातून संपूर्ण विश्वाला जिने आपल्याकडं मोहित केलं आहे. तसा आणखीन एक तिसरा एक अर्थ होईल की सरस्वती माता म्हणजेच मायेचा एक अंश आहे आणि माया रूपाने तिने सगळ्या जगाला आवरण केलं आहे, म्हणजे मोहून टाकला. हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, साधक रममान झाला ना तर तो या शब्दामध्ये रममान होतो. जसं की ज्ञानोबांनी म्हटलं आहे 18व्या अध्यायामध्ये की शमदमादिकी खेळे, न बोलणेची चावळे, गुरुवाक्याची नि मेळे नेणे वेळ. साधकाला आपल्या जीवनातला जो वेळ आहे तो कसा खर्च करायचा? तर गुरूंचं जे वचन आहे, वाक्य आहे, शब्द आहे, त्या शब्दाचं चिंतन करावं आणि अशब्द परमात्म्यामध्ये प्रवेश करावा. पण त्याकरता प्रबल प्रमाण शब्द आहे की नाही, शब्दाचा आधार घेतल्याशिवाय अशब्दामध्ये प्रवेश करता येत नाही. म्हणून तर आपल्याकडे ग्रंथोपजीवीये असा एक शब्द वापरला बघा. आपण ग्रंथाचं अध्ययन करतो म्हणजे काय? ग्रंथ वाचल्याशिवाय जगावंसंच वाटत नाही ना. मग साधकाला उर्वरित जीवनामध्ये जगण्यासाठी शब्द हा बहुसार, उपकाराची राशी. हा शब्दच आपल्यावर काही उपकार करणार आहे. मग जगातलं अपूर्व अध्यात्मातलं वाङ्मय आणि त्या वाङ्मयाकडे साधक आकर्षिला जातो, म्हणजे तो अध्यात्माचा अभ्यास करतो. या रूपाने साधकाच्या हृदयाला, साधक विश्वाला जिने आपल्याकडे आकृष्ट केलं म्हणून ही विश्वमोहिनी आहे. आणि एक तिसरा एक अर्थ मी बहुतेक सवाशे महाराजांच्या मुखातून एकदा ऐकला होता की विश्वमोहिनी, त्या नि पदामध्ये नि नयती नावाचा धातू आहे बघा. नि नयती म्हणजे घेऊन जाणे. जी विश्वाला प्राप्त झालेला मोह ज्ञान देते आणि मोहाला घेऊन जाते, म्हणून विश्वमोहिनी असा एक तिसरा अर्थ लागतो. आवरण करणारी हा एक अर्थ आहे. साधकाला आपल्याकडे आकृष्ट करणारी हा दुसरा अर्थ आहे. आणि ज्यांना ज्यांना मोह प्राप्त झाला त्या सगळ्यांच्या मोहाचं अपहरण करणारी, मोहाला दूर करणारी, घेऊन जाणारी. म्हणून तर आपल्याकडे सामाम पाहतो सरस्वती निशेष जाट्या पहा असं म्हणतो की नाही आपण प्रार्थना करताना. या कुंदेंतू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीवीर देवै सदा वंदिता, सा माम पातु सरस्वती भगवती निशेष जाट्या पहा. निशेष म्हणजे
सर्वथैव सर्व रूपाने. आणि जाड्य शब्दाचा अर्थ होतो अज्ञान. संपूर्ण रूपाने अज्ञानाला अपहरण करणारी, म्हणजेच विश्वाच्या जे जे शरण जातात त्या विश्वातील सगळ्या प्राणीमात्रांचा मोहाला जी घेऊन जाते मोहिनी, अशी श्री शारदा म्हणजे सरस्वती माता नमिली मिया, तिलाही मी नमस्कार केला आहे. म्हणजे या ओळीमध्ये ज्ञानोबा आहे अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी आणि विश्वमोहिनी जी श्री सरस्वती शारदा माता आहे त्या वाणीच्या देवतेला नमस्कार करतात. विघ्नहरण व्हावं म्हणून विघ्न राजाला नमन आहे. आणि आपल्याही वाणीमध्ये बघा बरं, आपल्याही वाणीमध्ये अपूर्व विलास तयार व्हावा, क्रीडा प्रगट व्हावी. आपल्याही वाणीमध्ये चातुर्य, वाग अर्थ, अनेक कला किंवा छटा प्रगट व्हाव्या. आणि आपल्या वाणीचा जर अभ्यास केला तर सगळ्या साधकाचा मोह जावा, याकरता ज्ञानोबा आहे त्या श्री सरस्वती मातेला नमस्कार करतात. भाव असा, जे सरस्वती मातेकडं आहे ते सगळं आपल्या ग्रंथामध्ये यावं म्हणून नमस्कार केलेला आहे. आता यानंतर ज्ञानोबा यांच्या आवडीचा विषय, आवडीचं दैवत कोण असेल तर मज हृदयी सद्गुरू. त्या सद्गुरूंच्या विषयी काय बोलतात ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.